केसांवर भांडे घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा. भांडे घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडतंय हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरके. केस देऊन भांडे घेणं तुम्हाला किती मागात पडू शकते, त्याचे किती मोठे दुष्परिणाम तुमच्यावर होत आहेत हे ऐकून तुम्ही थक्क बसल्याशिवाय राहणार नाहीत. केस देऊन भांडे घेणं महिलांची एक वाईट सवय आहे आणि या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना देखील तुम्हाला नाहीये. ही सवय तुम्हाला किती मागात पडू शकते हे ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. आजच्या व्हिडिओमध्ये केसांवर भांडे घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत, काय नुकसान होतं याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी घेऊन आलेली आहे. जर तुम्ही केसांवर भांडे विकत असाल किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल किंवा विकत देण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ हा 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, केसांवरती भांडं घेणं हे कितपत योग्य आहे की अयोग्य आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रत्येक व्यक्तींना, विशेषतः महिलांना काही ना काहीतरी सवयी असतात, पण या सवयीमुळे तुम्हाला किती मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. ती सवय आहे ती म्हणजे केसांवरती भांडे घेणं किंवा तुमचे केस विकून एखादी वस्तू घेणं. ही खूप मोठी दुष्परिणामाची गोष्ट आहे. या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते. तर ही सवय तुम्हाला आजच बंद करायची आहे. हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे तर हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजकाल जग खूप धावपळीचं झालेलं आहे आणि त्यामुळे महिला स्वतःच्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्यांची केसगळती होत असते. 100 पैकी महिलांना केसगळतीची अडचण ही असते म्हणजे असतेच, कारण की शरीराची काळजी न घेतल्यामुळे, शारीरिक आणि मानसिक आजार असल्यामुळे आपले केस गळत असतात आणि ह्या गळालेल्या केसांचं काय करायचं असा विचार महिला करतात आणि त्यामुळे गळालेले जे केस आहेत ते आपण जमा करून पिशवीमध्ये कुठेतरी स्टोअर करून ठेवत असतो. आता एवढे मोठे आपले केस गळत आहेत, मग ती पिशवीसुद्धा भरून जाते आणि अशा वेळेस ह्या गळालेल्या केसांचं काय करायचं असा आपण विचार करतो. तेव्हा आपल्या कानावरती कुठून दूर असा शब्द ऐकायला येतो की केसांवरती भांडे घ्या, केसांवरती भांडे घ्या. मग आपण काय करतो, जे भरलेले आपल्या घरामध्ये केस आहेत किंवा सेविंग केलेले आपले जे केस आहेत तर ते केस आपण सहज त्यांना विकून टाकतो आणि त्या बदल्यामध्ये एखादं छोटंसं भांडं आपण घरामध्ये आणत असतो. खेड्यापाड्यामध्ये किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा गाडीवरती, मोटरसायकलवरती किंवा एखादी महिला डोक्यावरती मोठा टोप घेऊन येत असते आणि त्यामध्ये छोटे मोठे बारीक बारीक चमचे, वाट्या किंवा भांडे असतात आणि ती ओढत असते की केसांवरती भांडे घ्या, केसांवरती भांडे घ्या. मग आपण काय करतो, आपल्या घरामधले जे साठवून ठेवलेले केस आहेत, विसरताना गळालेले जे केस असतात किंवा सतत आपले केस गळत असतात, तर गळालेल्या केसांचं आपण साठवून ठेवलेले जे केस असतात तर ते केस आपण सहज हातामध्ये घेतो आणि त्या दारावरती आलेल्या महिलांना किंवा पुरुषांना ते केस आपण सहज विकून टाकत असतो. मग हे विकलेले केसांच्या बदल्यामध्ये आपण एखादं भांडं घेतो, प्लास्टिकचं किंवा स्टीलचं भांडं घेतो आणि ते आपण घरामध्ये आणतो आणि त्या डायरेक्ट आपण किचनमध्ये त्याचा वापर करत असतो. तुम्ही बऱ्यापैकी केलेला सुद्धा असणार आहे किंवा तुम्ही आजूबाजूमध्ये पाहिलं सुद्धा असणार आहे की महिला बऱ्यापैकी केसांवरती भांडे घेत असतात आणि त्याचा वापर त्या किचनमध्ये करत असतात. पण हे खरंच कितपत योग्य आहे की नाही, एखाद्या छोट्याशा भांड्याच्या लालसापोटी आपले केस विकणं खरंच योग्य आहे की नाही हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर मला इथे कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाहीये. एक शास्त्रीय कारण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आपलं शरीर हे प्रत्येक अवयवाने बनलेलं आहे आणि प्रत्येक अवयव आपला खूप महत्त्वाचा आहे आणि आपले केससुद्धा त्या अवयवामध्ये येतच असतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानले गेलेलं आहे. आपल्या घरातली लक्ष्मी आपण असं विकू शकतो का असा प्रश्न तुम्हाला करायचा आहे आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला एखादं भांडंसुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही तुमची लक्ष्मी विकून भांडं घेत आहेत असा विचार करा. मला इथे तुम्हाला कसलंही घाबरवायचं नाहीये किंवा अंधश्रद्धा पसरवायची नाहीये. एक धार्मिक कारण मला तुम्हाला सांगायचं आहे, एक धार्मिक शास्त्र मला तुम्हाला इथे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आपल्या केसांना लक्ष्मीचं प्रतीक दिलेलं आहे, म्हणजे आपलं केस हे लक्ष्मीचं रूप आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या भारतामध्ये तिरुपती बालाजीला आपले केस दान केले तर आपण ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. तिरुपती बालाजींना जर तुम्ही गेला असेल किंवा तुम्ही ऐकलंसुद्धा असणार आहे की तिरुपती बालाजीला गेल्यावर सर्वात प्रथम सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते आहे केस दान करणं. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष सगळेजण तिथे जाऊन आपले केस दान करत असतात. हे खूप मोठं पुण्याचं काम आहे किंवा एक श्रेष्ठ दान मानलं जात असतं. पण तिथे दान करणं हे खूप योग्य आहे आणि असं म्हटलं जातं की तिरुपतीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. अडखडलेले जे कामं असतात, अडीअडचणी असतात तर त्या निघून जातात आणि त्यामुळे बऱ्याच महिला तिथे जाऊन केस दान करतात किंवा नवससुद्धा तिरुपतीला केला जातो की माझी एखादी गोष्ट पूर्ण होऊ द्या, मी माझे केस तिथे येऊन तुम्हाला दान करेल असा नवससुद्धा तिरुपतीला केला जातो. मग आपण विचार करा, जिथे देवांना केस दान करण्याची प्रथा आहे तिथेच आपण
आपले केस विकून वस्तू घेतो हे खरंच कितपत योग्य आहे असा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. आणि केस दान करणं हे खूप पवित्राचं काम आहे किंवा पुण्याचं काम आहे किंवा श्रेष्ठ दान आहे, परंतु केस विकणं किंवा केस विकण्याच्या बदल्यामध्ये एखादं वस्तू घेणं हे खूप चुकीचं आहे. हे असं करायला नाही पाहिजे. आजकाल PCOD किंवा हार्मोन्स इम्बॅलन्समुळे आपले केस गळतात आणि गळालेले केसांनी साठवून ठेवतात. आणि खरं तर गरीब महिला असं करतात की ज्या गरीब महिला असतात तर त्यांचे केस गळतात आणि ते काय करतात, 2 रुपयाच्या पैशासाठी ते केस विकून टाकतात किंवा एखादं त्या बदल्यामध्ये केसावर भांडे मिळेल तर त्या वस्तूंचा उपयोग होईल या विचाराने त्या महिला ते केस दान करतात किंवा ते केस विकून टाकतात दुसऱ्यांना आणि त्याच्या बदल्यामध्ये एखादी वस्तू घेत असतात. पण आपण सुद्धा असंच करतो, कारण की बऱ्याच महिलांना सवय असते की केस विकायचे किंवा केस दुसऱ्यांना द्यायचे आणि त्या बदल्यामध्ये एखादी वस्तू घ्यायची. हे प्रत्येक महिलांना सवय असते. दारावती महिला आले की वेगवेगळ्या वस्तू त्यांच्याकडे असतात आणि त्या आपण घेत असतो. त्याच्यावर आपली लालच जाते आणि आपण ती वस्तू सहज केसाच्या बदल्यामध्ये घेऊन टाकत असतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तसं पाहिलं गेलं जर आपण केस विकले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते. आपली जी श्रीमंती आहे तर ते कुठेतरी खुटते. आपली गरिबी आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घराची प्रगती खुटते. बऱ्याच वेळेस घरामध्ये तुम्ही ऐकलं असेल की वादविवाद होतो, नवरा बायकोंचे भांडणं होतात, मुलांचं काम होत नाही, नवऱ्याला यश येत नाही. तर हे कुठेतरी आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा असल्यामुळे झालेलं असतं आणि यामुळेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते. त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे महिला केस विकतात. केसांच्या बदल्यामध्ये एखादी वस्तू घेऊन घरामध्ये येतात. हेच त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे, कारण की नकारात्मकता ऊर्जा तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये आणलेला आहे. सकारात्मकता ऊर्जा आणण्यासाठी आपण वेगवेगळ्या पूजा धर्म पाठ करत असतो, पण यामध्ये आपण केस विकत आहोत की नाही याचासुद्धा तुम्ही लक्षपूर्वक विचार करा मित्रांनो. कारण की केस विकणं हे खूप मोठं नुकसानदायक आर्थिक परिस्थिती बिघडण्यासाठी तुम्हाला भाग पाडत असतं. हे तुम्ही शास्त्रीय कारण आहे, धार्मिक शास्त्रीय कारण आहे याचं की तुम्हाला केस विकायचे नाहीत. केस विकल्यामुळे तुमच्या घरामध्ये खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या आयुष्याची राखरांगोळीसुद्धा होऊ शकते. एवढं मोठं कारण हे केस विकल्यामुळे होत असतं. पूर्ण जगभरामध्ये सगळ्यात मोठा भारत देश असा देश आहे की जिथे केस निर्यात केली जातात. जिथे आपण जे केस सहज देऊन टाकलेलं असतं एखाद्या वस्तू घेण्यासाठी, तिथून पुढे ते लोक काय करतात तर जे केस आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये विकतात. अक्षरशः 5,000 किंवा 20,000 किलोने ते केस विकले जातात. नंतर ते पुणे ब्युटी पार्लरमध्ये वगैरे उपयोग केले जातात किंवा हेअर एक्सटेन्शन आपण जे लावतो तर कुठेतरी आपले ते केस विकल्यामुळेच ते तयार झालेलं असतं. मग यापैकी तुम्हाला किती मिळतात, कदाचित एक भांडं तुम्हाला मिळत असेल. जेव्हा निर्यात केली जाते आपल्या भारतामधून तेव्हा 5,000 किंवा 20,000 किलोने प्रति किलोने ते केस विकले जातात आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला छोटंसं भांडं मिळालेलं असतं. तर तुमची किती मौल्यवान ती वस्तू आहे जी तुम्ही सहज एखाद्याला विकून टाकता. यामध्ये ना आपल्याला कोणता नफा आहे ना तोटा आहे. पण उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही तुमचे केस विकल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा येऊ शकते असं धार्मिक दृष्टिकोन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहा, आता अशा परिस्थितीमध्ये व्यापार होत असतो. त्यामुळे जी मानवी केस आहे, जी शास्त्र काय सांगतं जे तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण जे केस आहे तर त्याचा वापर असा आहे की विक बनवण्यासाठी किंवा वेगवेगळे रिसर्चमध्ये असं लक्षात आलेलं आहे की अमेरिका, जपान, युरोप अशा ठिकाणी, लंडन अशा ठिकाणी भारतामधूनच केस त्या ठिकाणी जातात आणि तिथेच वेगवेगळे हेअर एक्सटेन्शन वेगवेगळे वस्तू तयार करून ते केस आपल्याला तिथे तयार केले जात असतात. तर केस गळाल्यामुळे आपण महिलांनी काय करायचं आहे तर हे केस असे साठवून ठेवायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये लहान लेकरू असतं तेव्हा त्यांची नजर काढण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या केसांचा उपयोग करू शकतात. तर मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे की धार्मिक शास्त्रामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की जे केस आहेत तर हे विकणं हे धार्मिक दृष्टिकोनामध्ये खूप चुकीचं आहे. त्या ठिकाणी रिसर्च करताना आढळलेलं आहे. तर आजचा व्हिडिओमध्ये उद्देश हा एकच आहे की इथे कसल्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे. तर तुम्हाला फक्त सांगायचं आहे की आपले केस विकणं हे चुकीचं आहे. यामुळे नकारात्मकता येऊ शकते. तर तुम्हीसुद्धा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि केस विकण्याचं